लग्नाचे सगळे विधी करायचे अशी माझी इच्छा होती. आणि तुम्ही मोठे आहात. तू अंशूच्या वडिला समान आहेस. पण आता नाहीये, स्वानंदी घरात नाहीये. काकू असं काही नाहीये. खरंच आत्ता इथे होत्या त्या. आत्ता आम्ही बोललो ग काही वेळापूर्वी. पण आता नाहीये ना ती दादा. एरवी तर सगळं पुढे पुढे करून करत असते की नाही. आपल्याला काहीच कामं उरत नाहीत घरातली करायला. आणि आज बघ अंशुमनची हळद आहे आणि ती नाहीये. मला तर असं वाटतंय ना तिला काहीच इंटरेस्ट नाहीये अंशुमनच्या लग्नात. बहुतेक आहे ना तिचा अजूनही राग आहे अंशुमनवर, दुसरं काही नाही. अर्पिता गप्प बस. उगीच ते गैरसमज वाढवू नकोस तू काहीतरी. म्हणजे अंशू चुकीचा वागलेलाच आहे. पण स्वानंदीनं तुझ्यासारखी मनामध्ये राग नाही धरून ठेवत. पण आजी मी काय केलंय आता? सगळी कामं तर मीच करतेय ना. हो हो माहिती मला. तुम्ही थांबा जरा. सम्राट, मी तुला आधीही म्हटलं होतं ना, स्वानंदी अंशूच्या लग्नाच्या बाबतीत नाही, म्हणजे ती खुश नाहीये. नेहमीच झालंय स्वानंदीचं. तिला आहे ना फॅमिलीपेक्षा बाहेरच्यांची जास्त काळजी. चिंगी नाहीये ना घरात, म्हणून तिलाच बघायला गेली असेल ती बाहेर. अंशूची आज हळद आहे हे तरी लक्षात आहे की नाही तिच्या, काय माहिती. मला नाही वाटत. काहीतरी कारण असल्याशिवाय स्वानंदी मॅडम इथे उपस्थित नाहीत असं होणार नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे. हळदीचा मुहूर्त आहे. आपण ठीक आहे, म्हणजे स्वानंदी शिवायच कार्यक्रम पुढे नेऊया का? कार्यक्रम सुरू ठेवा गुरुजी. हो सर. औक्षण करून मुलाला हळद लावून झाली की त्यातली उष्टी हळद मुलीकडे पाठवली जाईल. अप्पी, तूच ओवाळ आता अंशूला. आणि हो, बाकीच्या सवाष्ण आल्यात ना त्यांनाही सांग. आजी एक्सक्यूज मी, हिला पाहिलंय का कुठे? नाही माहित. एक मिनिट. हिला पाहिलंयत का आता कुठे रस्त्यात वगैरे? माहित नाही. हॅलो. हा, कुठे आहात तुम्ही? ते मी जरा बाहेर आले होते. हो अहो, घरामध्ये हळद सुरू झाली आहे. हो मला माहितीये, पण मी आले पोचते. पण तुम्ही आहात कुठे आता? इथेच आहे, घराजवळच आहे मी. पण कशासाठी बाहेर गेलात तुम्ही आता? मी चिंगीला शोधायला आले होते. अहो, पण आत्ताच बोललो ना आपण याबद्दल. तुम्ही कशाला बाहेर गेलात? मी म्हटलं तुम्हाला दुसऱ्या कोणाला तरी सांगू. मी आनंदलाही सांगितलं तिला शोधायला. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरी या आता. हे बघा, मला टेन्शन येतं. राजवाडे, अहो ती मुलगी कुठे आपल्याला काहीच माहित नाहीये. आणि मुळात ती असं कधी वागत नाही ना. कुठेही जायचं असेल ती सांगून जाते. आता तिचा फोनही लागत नाहीये, तोही बंद करून ठेवलाय तिने. आणि मला जास्त भीती याची वाटते की इतकीशी पोर येते ती दुःखाच्या भरात, रागाच्या भरात काहीतरी नको ते करून बसली तर. हे बघा, मला कळतंय, मी सगळं समजून घेऊ शकतो, पण पॅनिक झाल्यानंतर प्रश्न सुटणार आहेत का? आपण प्रयत्न करतो ना तिला शोधायचा. आणि आनंद पर्सनली शोधतोय तिला. तिचा फोन ट्रॅक करू, काही ना काहीतरी मार्ग दिसेल ना. तिच्या गावी सुद्धा विचारू आपण. ठीक आहे, तुम्ही शांत व्हा आणि घरी या आधी. हे बघ, काय स्वानंदी मॅडम, घरामध्ये कार्य आहे, त्यामुळे सगळेजण चौकशी करतात की तुम्ही कुठे आहात. आणि तुम्ही घरात नाही ते परत दिसत नाही ना. चिंगीला शोधायला बाकी कोणीतरी जाईल, पण घरच्या सुनेने आता कार्यक्रम चालू असताना घरात असणं गरजेचं आहे. प्लीज समजून घ्या. हो कळतंय मला. तुम्ही जवळ आहात का लांब आहात? ड्रायव्हर पाठवू का? नाही, काही करू नका. मी इथे घराजवळच आहे. काही ड्रायव्हर वगैरे पाठवू नका. मी येते लगेच. हा, या. चिंगी,
चिंगी चिंगी थांब. अगं काय आहे हे सगळं? वहिनी तुम्ही प्लीज घरी जा, मला माझं जगू द्या. थांब. असं का करतेस मुळात? तू अशी न सांगता का घरात निघून गेलीस? तुला कळतंय का केवढं टेन्शन आलेलं मला? तू चल बरं आधी घरी चल. नाही वहिनी, तुम्ही मला नका नेऊ तिकडे, मी नाही थांबू शकत तिकडे. चिंगी पास झाला, हट्ट करू नकोस, तुला घरी यावं लागेल. हट्ट नाहीये हा माझा. तिथे घरात लग्नाचे विधी चालू आहेत. उगाच मी तिकडे आली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. प्लीज वहिनी. काय झालंय? कसला प्रॉब्लेम होईल? तुला कोणी काही बोललंय का? नाही वहिनी, जाऊ द्या ना. चिंगी तुला माझी शपथ आहे, मला खरं सांग काय झालंय? वहिनी ते मल्लिका मॅडम त्यांनी मला घरातून बाहेर जायला सांगितलं. का? अहो ते जाऊ द्या ना प्लीज. मी तुम्हाला खरं कारण सांगितलं मी घरातून का बाहेर पडले, पण त्यामुळे प्लीज आता मला तिकडे नेऊ नका. मी खरंच हात जोडते प्लीज वहिनी. चिंगी अगं वेडी आहेस का तू? जाणार आहेस कुठे? ऊन बघ केवढे, अशी उन्हातानाची कुठे फिरणार आहेस? नाही नाही ते काही नाही, चल आधी घरी ये चुपचाप. तू गावावरनं आलीस, ती आमच्या घरी आली आहेस की नाही काम करायला, मग आता तू आमची जबाबदारी आहेस. मी तुला असं कुठेही सोडू शकत नाही. चल घरी. नाही वहिनी, नाही येऊ शकत मी. चिंगी वेड्यासारखे हट्ट करू नकोस, तुला घरी नेल्याशिवाय मी इथून जात नसते. बस झालं. वहिनी चल. काकू ओकेस ना? हां 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 ओके. आली का स्वानंदी? जवळच आहेत, येत आहेत. हळदीसाठी पण थांबावं असं वाटलं नाही का तिला? खरंच समोर इतका राग आहे का रे अंशूबद्दल तिला? काकू तसं काही नाहीये, राग वगैरे काही नाहीये. त्या चिंगीला शोधायला गेल्या होत्या, पण मी त्यांना सांगितलं आता फोनवर, त्या येत आहेत परत. चिंगी त्या मोलकरणीसाठी हळद सोडून गेली ती, आणि ते पण आपल्या धाकट्या धीराची. किती भाबडी आहे रे आपली स्वानंदी. इतकं केलं त्या चिंगीनी तरी चुकीच्या लोकांवर जीव ओवाळून टाकते ती. लोकांचे छुपे हेतू कळतच नाही हिला.